नायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। जयापाशी देहबुद्धी त्यासी सुख नाही त्रिशुद्धी, ते बुडाले द्वंद्व संधी अधिव्याधी महार्णवी। जे देहबुद्धी पाशी सकळ दुःखाची राशी, महाभयाची भूते चौपाशी अहर्निशी झोंबती। देहबुद्धीची नरा थोर चिंतेचा अडदरा, संकल्प विकल्पांचा मारा ममता द्वारा आणि वार। एकनाथी भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये महर्षी नारद सांगतात वसुदेवाला, हे वसुदेवा, जनक राजाच्या नगरीमध्ये हे 9 नारायण आलेले आहेत। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि नारायण, हे 9 नारायण आलेले आहेत। आणि जनक राजानं त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना बसायला आसन दिलेलं आहे। आणि जनक राजाने या 9 नारायणांना प्रश्न विचारलेले आहेत। तर यामध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत की महर्षी नारद सांगतात, वसुदेवा, याप्रमाणे जनक राजांनी 9 नारायणांना कोणते प्रश्न विचारले? पहिला प्रश्न आहे, भागवत धर्म म्हणजे काय? भगवत भक्त, माया तरण्याचा उपाय, ब्रह्म कशाला म्हणतात, कर्म कशाला म्हणतात आणि अज्ञानी लोक त्या उपायाला कसे प्राप्त होतील, माया तरुण कशी जायची, परब्रह्माची माया कशी नांदत असते, वैदिक कर्म कशाला म्हणतात, त्याची नावे कोणती, भगवंताच्या अवताराची संख्या किती व श्रेष्ठ असे चरित्र कशा प्रकारचे आहे, अभक्तांना अधमगती कोणती प्राप्त होते, कोणत्या युगात कोणता उत्तमोत्तम धर्म आहे, तो आम्हाला सांगावा, असे जनकाने श्रेष्ठ मार्मिक 9 प्रश्न विचारलेले आहेत। तर जनक राजानं आत्यंतिक क्षेम म्हणजे परम कल्याण, स्वतः आणि मानव देहातल्या जीवाचं कल्याण होण्यासाठी असे प्रश्न विचारलेले आहेत। तर इथं महाराज सांगतात की देहबुद्धीची नरा थोर चिंतेचा आडदरा, देहबुद्धीजवळ परमाणू एवढेही सुख नाही हे लक्षात घे। जे देहाला आत्मा समजून विषयात सुख मानतात ते महामूर्ख आहेत, कारण देहात्मबुद्धी दुःखाला कारण आहे। देहात्मबुद्धी ही दुःखाला कारण आहे। जसं दिव्याचा संबंध घडताच पतंगाला केवळ मरणाचे दुःखच असते, तरी पण तो त्या दिव्याला आलिंगन देण्याला धावतो, त्याप्रमाणे देहबुद्धीचे लोक विषयाकडे धावतात, देहबुद्धीचे लोक हे विषयाकडे धाव घेतात। म्हणून आचार्य एके ठिकाणी स्वतःचा परिचय सांगताना सांगतात सद्गुरूला, न च प्राणसंज्ञोर्न वै पंचवायुर्न वा सप्तधातुर्न वा पंचकोश, न वाक्पानिपादो न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं। आचार्य सांगतात, शरीरामध्ये संचार करणारा जो प्राणवायू आहे तो मी नाही, हे शरीर तर मी नाहीच। कारण आचार्य एके ठिकाणी सांगतात, घटद्रष्टः घटादिभ्रन्नः सर्वथा न घटो यथा, तथा देहद्रष्टा देहादिभ्रन्नः
नाहम इति अवधारयेत. पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु सांगतात, बाळ शिष्या, जसा घटाला जाणणारा घटाहून वेगळा आहे, तसा देहाला जाणणारा देहाहून वेगळा आहे, असं तू आत्ता इथं तुझ्या बुद्धीमध्ये निश्चित कर. कारण देहाला देह कळत नाही म्हणून देह मी नाही, देहावर आपली सत्ता चलत नाही म्हणून देह माझा नाही, आणि देह तिन्ही अवस्थेत सारखा राहत नाही म्हणून देह खरा नाही. मग जसा पिंड आहे तसाच ब्रह्मांड आहे. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ भ्रम. एका शीते कळे भात नाही हटावे लागत. एक शिजला म्हणजे सगळा भात शिजला. तसं पिंड जर उत्पत्तीवान आहे, जन्म मरणवान आहे, तर ब्रह्मांड सुद्धा कसे उत्पत्ती नाशवान आहे. म्हणून एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची. म्हणजे एका तासामध्ये कोटी वेळ सृष्टी उत्पन्न होते आणि नष्ट होते. म्हणजे ही सत्य आहे का? नाही. तसा देह सुद्धा उत्पन्न होतो, क्षणाक्षणाला याचा दहन व्हायला लागलं. दहती नाम इति देहा शीर्यते इति शरीरहा. ज्याचं प्रत्येक क्षणाला दहन होतं त्याचं नाव देह आहे. जे प्रत्येक क्षणाला सरत असतं त्याचं नाव शरीर आहे. आणि ते शरीर मी नाही, माझं नाही आणि खरं नाही. जसं आणि हे शरीर दिसणारं आहे, बदलणारं आहे, न जाणणारं आहे. पण हे शरीर या शरीरामुळं चलत नाही. ह्या शरीरामध्ये न दिसणारे प्राण आहेत आणि त्या प्राणामुळं हे शरीर चालतं. जसं हवेतले पाण्यातला मासा पाण्यातून वेगळा काढल्यावर त्याचं जीवन संपून जातं, तसं हे शरीर म्हणजे हवेतले मासे आहेत. याच्यातून हवा निघून गेली की हे शरीर प्राणहीन. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. या शरीरातून प्राण निघून गेला की हे शरीर काय आहे? प्रेत आहे. मग आता शरीर प्रेत नाही का? आहे, पण श्वासामुळं प्रेत म्हणता येत नाही. म्हणून श्वास न दिसणारा, न जाणणारा आणि बदलणारा आहे. एका तासामध्ये 900 वेळा श्वास येतात आणि जातात, मिनिटाला 15 श्वास येतात आणि जातात, आणि 24 तासात 21,600 श्वास येतात आणि जातात. त्याच्यातला कोणता श्वास आपण आहोत? कारण कोणत्याच श्वासाला कोणताच श्वास कळत नाही, सगळे श्वास आपल्याला कळतात. म्हणून आपण श्वासाहून वेगळे आहोत, म्हणजे प्राणशक्तीहून वेगळे आहोत, म्हणजे येण्या जाण्याच्या क्रियेहून वेगळे आहोत. नाही जात येत कुठे फिरून या, अहो अखंडित जैसे तैसे. म्हणून न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायू. मी पंचवायू, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 प्राण आहेत. हे मी नाही, कारण ह्याच्यामध्ये 5 प्राण आहेत. आणि रक्त, रस, मांस, मेद, मल, मूत्र व शुक्र हे सप्त धातू आहेत. नवा सप्त धातुर्नवा पंचकोश हे मी नाही. आणि नवाक्पानिपादो न चोपस्थ पायू, म्हणजे पंचप्राण मी नाही, सप्त धातू मी नाही आणि पंचकोश मी नाही. आता पंचकोश कोणते आहेत? कोश कशाला म्हणायचं? आवरण. जसं कणीस असतं त्याला काय असते? आवरण असते. ते सगळे एक एक सालपट काढलं तर त्याचं मग त्याच्यातले कंस उघडे दिसते. आवरण म्हणजे झाकून टाकणं. तसं ह्याच्यामध्ये 5 कोश, 5 प्रकारचे कोश आहेत. जसं तलवार म्यानेमध्ये टाकली तर म्यान काय आहे? कोश आहे, आवरण आहे, झाकण आहे. तसं आत्मा झाकलेला आहे. कशानं? ह्या 5 कोशानं. तर ते कोश सांगतात अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय हे 5 कोश आहेत. हे पंचकोश मी नाही. त्याचप्रमाणे नवाक्पानिपादो न चोपस्थ पायू, त्याचप्रमाणे मी वाणी, हात, पाय, जननेंद्रिय, गुदस्थान ही पंचकर्मेंद्रिय मी नाही. तर मी कोण आहे? मी शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप, मंगलमय, चिदानंद स्वरूप, शिवस्वरूप आहे. सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. अशी स्वतःची ओळख आचार्य तुम्हाला आम्हाला देतात.
तर पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान, समान. प्राण हा हृदयस्थानामध्ये राहत असतो. 21,600 श्वासोच्छ्वास होतात याच्यामुळे. अपान वायू गुदस्थानात राहत असतो. याचं कार्य काय आहे? मलमूत्र विसर्जन करणं हे याचं काम आहे. समान नावाचा वायू नाभिस्थानात राहतो. याचं काम आहे अन्न आणि रस नाडीद्वारा सर्व शरीरामध्ये पोहोचवणं. आणि उदान नावाचा वायू कंठस्थानात राहतो. याचं काम आहे अन्न आणि पाणी हे खातो ना आपण, तर त्याचं विभाजन करून स्वप्न, उचकी ह्या क्रिया घडवून आणतात. म्हणून पंचकोश. आता पंचकोश म्हणजे काय आहेत? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे 5 कोश आहेत. सप्तधातू रस, रक्त, मांस, मेद. मेद म्हणजे फॅट, चरबी, ती मी नाही. अस्थि म्हणजे हाडं, मज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव्ह टिश्यू ज्याच्यामुळं प्रजनन होत असतं ते, हे मी नाही. आता या स्थूल शरीराला 6 विकार आहेत. जायते म्हणजे हे जन्मत, अस्ति म्हणजे हे राहत, वर्धते म्हणजे वाढतं, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो आणि विनश्यती म्हणजे याचा नाश होतो. आता प्राणवायू पहा. व्यानवायू सर्वांगात राहून सांध्यातील चलन वलन क्रिया करवतो. पंचकोश याच्यामध्ये अन्नमय कोश हा स्थूल देह म्हणजे काय आहे? अन्नमय कोश आहे. या शरीरामध्ये सुखदुःखाचा अनुभव रूप भोगाचं हे ठिकाण आहे. म्हणून याला भोगायतन म्हटलेलं आहे. इथं सुखदुःखाचा अनुभव होतो. आता प्राणमय कोश म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राण हे 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. हात, जसं हाताची देवता इंद्र आहे, याचं काम काय आहे? देवाणघेवाण करणं. पाय, पायाची देवता वामन आहे, याचं काम काय आहे? येणं जाणं चलणं. उपस्थ याची देवता प्रजापती आहे, याचं काय काम आहे? रतिभोग आणि मूत्रविसर्जन. आणि गुद याची देवता यम आहे, याचं काय काम आहे? मल त्याग करणं, हा याचा काम आहे. आता मनोमय कोश कशाला म्हणतात? पंच ज्ञानेंद्रियासहित मन असणं याला काय म्हणतात? मनोमय कोश म्हणतात. याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, कान, कानाची देवता दिशा आहे आणि याचा विषय काय आहे? शब्द ऐकू येणं. ज्याच्यानं शब्दच ऐकू येतो त्याला कान म्हणावं आणि जो कानानंच ऐकू येतो त्याला शब्द म्हणावं. मग असे ही गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांनी सांगितलेल्या युक्त्या आहेत. या आपण आपल्या हृदयामध्ये धारण करून ठेवायला पाहिजे. याचं चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात की त्वचाचा विषय काय आहे? स्पर्श. याची देवता वायू आहे. डोळा, डोळ्याची देवता सूर्य आहे आणि याचा विषय रूप आहे. दुसरं जीभ आहे, जिभाची देवता वरुण आहे आणि याचा विषय काय आहे? रस आहे. आणि नाक, नाकाची देवता अश्विनी कुमार आणि याचा विषय काय आहे? गंध, सुगंध, दुर्गंध घेणं. हे 5 ज्ञानेंद्रिय, याच्या 5 देवता आणि याचे 5 विषय आहेत. हे मी नाही, यांना मी जाणणारा याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. आता मन आहे, मनाची देवता चंद्रमा आहे आणि मनाचं काम काय आहे? संकल्प विकल्प करणं. बुद्धी, बुद्धीची देवता ब्रह्मा आहे आणि हिचं काम काय आहे? निश्चय करणं. चित्त, चित्ताची देवता नारायण आणि याचं काम काय आहे? एखाद्या विषयावर चिंतन करणं. अहंकार, अहंकाराची देवता रुद्र आहे, याचं काम काय आहे? अहंपरा. हे काम कोणी केलं? मी केलं असं. आणि अंतकरण, अंतकरणाची देवता विष्णू आहे. इथं सुखदुःखाचा भोग होत असतो. एकाच अंतकरणाचे हे 4-5 प्रकार आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. जसं एकाच आईचे लेकरं असतात पण त्यांच्या गुणानुसार त्यांना वेगवेगळे नाव येतात. त्यांचे गुण वेगळे, त्यांचे नाव वेगळे आहे ना, त्यांच्या सवयी वेगळ्या. तसं हा विज्ञानमय कोश म्हणजे पंच ज्ञानेंद्रियासहित बुद्धी आहे, त्याला विज्ञानमय कोश म्हणतात.
आणि आनंदमय कोश कशाला म्हणतात तर पुण्यकर्म भोगकाली, ज्यावेळेस पुण्यकर्माचा भोग येतो त्या काळामध्ये कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख झाली असता, अंतर्मुख होत असते. एखाद्या वेळेस एखादा विषय प्राप्त झाला, अनुकूल विषय प्राप्त झाल्यावरती बुद्धी काय होती, ती वृत्ती अंतर्मुख होत असते. आत्मस्वरूपभूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव येतो. आपल्याला आत्मस्वरूपभूत जो आनंद आहे त्या आनंदाच्या प्रतिबिंबाचा आपल्याला अनुभव येत असतो. तीच वृत्ती पुन्हा पुण्यकर्म फल भोगानंतर निद्रा रूपाने विलीन होते. तीच वृत्ती काय होत असते, निद्रा झोपेच्या रूपाने विलीन होत असते. त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. जसा वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय कोश, वावटळीमध्ये काय होत असते, ढग निर्माण होतात. तर त्या ढगाप्रमाणे हा आनंदमय कोश क्षणिक आहे व कदाचित होणारा आहे, कधी कधी होतो. पण मी मात्र सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे. मी कसा आहे, नित्य आहे. कोणालाही विचारा तुम्ही आहे का, ते म्हणते हो, सकाळी आहे, दुपारी आहे, रात्री आहे. घरात नसला तर मग मंदिरात आहे, मंदिरात नसला तर गावाला आहे, पण मी आहे. असा आपल्या जीवनामध्ये एखादा क्षण आहे का की या क्षणामध्ये मी नाही. म्हणून अद्वैत मकरंदामध्ये सांगतात, अहम अस्मि सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः. मी अहम अस्मि, मी आहे आणि मी मला सदा प्रिय आहे. मला दुसरे जे प्रिय आहे ते माझ्यामुळे आहे. म्हणून मी सर्वांना आवडतो तो माझ्यामुळं, आणि मी मला आवडतो तो माझ्यामुळंच आवडतो. म्हणून परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे, म्हणून मीच आहे. तर मी सदा असल्यामुळे मी नित्य आहे आणि नित्य असल्यामुळे मी सत्य आहे. म्हणून हा आनंदमय कोश मी नाही व तो माझा नाही, हा कारण देह रूप आहे. म्हणून हा स्थूल देह मांसमय आहे, सूक्ष्म देह वासनामय आहे. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन बुद्धी, हा 17 तत्वाचा लिंग देह आहे. म्हणून लिंग देहाते नाशी मग उतरे एक कशी. म्हणून लिंग देहाचा बाध केल्यानंतर परत जन्म मृत्यूच्या चक्रात पडणं नाही. आणि ह्या दोन्हीचं कारण काय आहे, आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि ह्या अज्ञानाचा नाश विवेकानं होत असतो, ज्ञानानं होत असतो, आत्मज्ञानानं होत असतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. म्हणून स्थूल देह भ्रम आहे, कारण याच्यावर आरोप आहे कशाचा, कुळाचा, गोत्राचा, जातीचा, वर्णाचा, आश्रमाचा, नामाचा. म्हणून आचार्य सांगतात की न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायू. याच्यामध्ये प्राणाचे उपप्राण आहेत. नाग, नागामुळं काय होत असतो, ढेकर येतो. कुर्म्यामुळं डोळ्याची पापण उघडझाप करता येते. कुरकुलामुळं शिंक येते. देवदत्तामुळे जांभई येत असते. आणि धनंजय नावाचा वायू शरीरातून प्राण निघून गेल्यावर फुगवत असतो, या शरीराला, बॉडीला काय करतो, फुगवतो. आणि ज्यावेळेस शरीरात प्राण असतो त्यावेळेस शरीराला पुष्टी देत असतो. हे उपप्राण सुद्धा मी नाही. न च प्राण संज्ञोर्न वै पंचवायू न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वाक्पानिपादो न चोपस्थपायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा पद्धतीने आचार्य मनुष्य देहात आलेल्या जीवाला आत्मस्वरूपाचं वर्णन करून सांगतात. आणि हाच विषय कठोपनिषदामध्ये यमराज नचिकेताला सांगतात, इंद्रियेभ्या परम मनो मनसा सत्वमुत्तमम सत्वादधी महानात्मा महतो व्यक्तमुत्तमम. म्हणजे इंद्रियामध्ये मन उत्कृष्ट आहे, या इंद्रियामध्ये मन सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि या बुद्धीपेक्षा महत्त्व श्रेष्ठ आहे आणि महत्त्वापेक्षा अव्यक्त उत्तम आहे. कारण आपण कसे आहोत, अव्यक्त आहोत. या शरीरामध्ये व्यक्त आहोत, व्यक्त चैतन्य पारमार्थिक प्रत्यक्ष आहोत. आणि हे शरीर कसं आहे, व्यक्त स्थूल, व्यक्त जड, अनात्म व्यावहारिक प्रत्यक्ष आहे.
म्हणून अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर हरीसी भजे. या स्थूल प्रकृतीमध्ये आपण व्यक्त चैतन्य सूक्ष्म पारमार्थिक प्रत्यक्ष आहोत. आणि या अव्यक्तापेक्षा पुरुष श्रेष्ठ आहे आणि तो व्यापक तथा अलिंगी म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंगी नाही. असा ज्याला जाणल्यानंतर मनुष्य मुक्त होऊन जातो व अमरत्वाला प्राप्त होत असतो. म्हणून आपण मुक्त होत असतो, कारण हे बंधन आहे. आता हे बंधन, याला मी माझं आणि खरं समजणं हेच बंधन आहे. याला मी माझं खरं न समजणं हाच मोक्ष आहे. अहम ममेति बंधः नाहम ममेति मुक्तः. अशा पद्धतीनं आपल्याला जीवन जगण्याची कला आचार्य सांगतात. असा विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका.